नमस्कार सर्वांना. मी प्राचार्य डॉक्टर वसंत सातपुते, कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ, जिल्हा परभणी. विद्यार्थी प्रेरण कार्यक्रम, ज्याला आपण स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम म्हणू किंवा दीक्षारंभ, हा कार्यक्रम महाविद्यालयाने मागील काही दिवसापासून आपण सुरुवात केलेला आहे. माझ्या प्रास्ताविकामध्ये मी सांगितलेलं होतं की विविध विषयाच्या अनुषंगाने माझे सहकारी प्राध्यापक आपल्यासमोर त्यांचे व्हिडिओज या ठिकाणी घेऊन येतील. त्याचाच एक भाग म्हणून IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर मुकुंदराज पाटील यांनी हायर एज्युकेशन सेटअप इन इंडिया, भारतामध्ये उच्च शिक्षणाची व्यवस्था कशी आहे आणि ती कंट्रोलिंग करणाऱ्या ज्या अथॉरिटीज आहेत, प्रामुख्याने मानव संसाधन विकास मंत्रालय UGC, त्या अंतर्गत चालणाऱ्या विविध काउन्सिल्स, या संदर्भामध्ये त्या व्याख्यानाचा एक भाग म्हणून मी आपल्यासमोर हे 2-3 विषय ह्या ठिकाणी घेऊन येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शालेय जीवनामध्ये बऱ्याचशा वेळेला उच्च शिक्षणाचे संदर्भ त्या ठिकाणी तुम्हाला आलेले नसतात. आज फर्स्ट इयरमध्ये किंवा उच्च शिक्षणाच्या पहिल्या वर्षामध्ये प्रवेश केल्यानंतर काही गोष्टीचं माहिती ह्या ठिकाणी असणं अत्यंत कमी प्राप्त आहे आणि त्या अनुषंगाने हे मनुष्य संसाधन विकास मंत्रालय, ज्याला आपण मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट काय आहे, ज्याला की आत्ताच त्याचं नामकरण बदलून मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, शिक्षा मंत्रालय असं नामकरण त्याचं करण्यात आलेलं आहे. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे की या HRDCचे कॅबिनेट मिनिस्टर म्हणून रमेश पोखरियाल सर ह्या ठिकाणी काम पाहतात, तर डेप्युटी मिनिस्टर म्हणून संजय धोत्रे हे ह्या ठिकाणी कार्यरत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याचा शॉर्ट फॉर्म MHRD आहे, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. तर याची बिगिनिंग 26 सप्टेंबर 1985ला घटनेच्या 174व्या दुरुस्तीनुसार ह्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे आणि 2 भागामध्ये हे काम करतं. इट वर्क्स थ्रू डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन आणि डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन. ह्या 2 वेगवेगळ्या भागामध्ये MHRD हे काम करत असतं. शालेय स्तर आणि उच्च शिक्षणाचा स्तर. शालेय स्तरापर्यंत आज तुम्हाला माहिती आलेली आहे, पण आता उच्च शिक्षणामध्ये प्रवेश घेतल्यानंतर याच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या विविध संस्था ह्या ठिकाणी तुम्हाला माहिती करून घ्यायचे आहे. तर प्रमुख कारण ह्या ठिकाणी ह्या MHRDचं प्रमुख जे फंक्शन आहे, प्रमुख कार्य जे आहे ते म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ वाढवणे. म्हणजे शिक्षणामधलं, उच्च शिक्षणामधलं जे प्रमाण आहे ते वाढवण्याचं काम या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी MHRD करत असते. त्याबरोबरच ज्या कास्टचा, ज्या कॅटेगरीचा लो GER आहे, ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ ज्या कॅटेगरीचा उच्च शिक्षणामध्ये कमी आहे, त्यांना ह्या ठिकाणी प्राधान्य देणे, त्यांना प्रमोट करणे, हे सुद्धा एक फंक्शन या ठिकाणी MHRDचं आहे. बऱ्याच वेळेला उच्च शिक्षणामध्ये जे तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाला प्रमोट करणे, तंत्रज्ञानाला जास्तीत जास्त वाव देणे, हे एक सुद्धा त्या ठिकाणी काम आहे. त्यानंतर जे व्होकेशनल एज्युकेशन आहे, जे व्यावसायिक शिक्षण आहे किंवा ज्याला कौशल्य आधारित शिक्षण म्हणून, हे शिक्षणसुद्धा ह्या ठिकाणी आपल्या युवकांना मिळालं पाहिजे. त्या अनुषंगानं हे MHRD त्या ठिकाणी काम करतं. तर ह्या MHRD अंतर्गत एक अशा 6 बॉडीज आहेत, टॉप लेवल अपेक्स बॉडीज ज्याला आपण म्हणतो, त्या अंतर्गत कार्य करत असतात त्या ठिकाणी. आणि बऱ्याच वेळेला ह्या गोष्टीची आपल्याला माहिती नसते. आपण बऱ्याच वेळेला तुम्ही AICTEचं नाव ऐकलं असेल त्या ठिकाणी, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. हे तंत्रज्ञान देणारे, जे तंत्रज्ञान शिकवणारे जे महाविद्यालय आहेत त्याच्यावरती कंट्रोलिंग करण्याचं, प्रामुख्याने इंजिनिअरिंग कॉलेजवरती कंट्रोलिंग करण्याचं काम हे AICTE करतं. पुन्हा काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर एक आहे, जे वास्तुशिल्पी असतात, जे इंजिनियर्स आहेत,
तर त्यांना स्वतःचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी ह्या COA कडून, काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरकडून परवानगी घ्यावी लागते. तर ते एक COAच्या अंतर्गत कार्य करतं. पुन्हा ICHR नावाची एक संस्था आहे, इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च, म्हणजे पुरातत्व वगैरे जे खाते चालतात किंवा ऐतिहासिक संशोधन वगैरे जे आहे ते या अंतर्गत, हे ICHR अंतर्गत चालतं. पुन्हा ICPR एक नाव तुम्ही ऐकलेलं असेल, इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च, भारतीय तत्त्वज्ञान ॲब्रॉडला म्हणजेच परदेशामध्ये त्याचा प्रचार करण्याचं काम किंवा समजावून सांगण्याचं काम, विविध साहित्य निर्माण करण्याचं काम त्या अंतर्गत हे ICPR करत असतं. ICSSR एक नाव तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल, ज्याला आपण इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च म्हणू. तर सामाजिक शास्त्रामध्ये जे संशोधन चालतं त्याला बळ देण्याचं काम, त्याला एम्पॉवर करण्याचं काम किंवा त्या अंतर्गत संशोधन करण्यासाठी हे ICSSR काम करतं. त्याची एक ब्रँच मुंबईला त्या ठिकाणी स्थित आहे. बऱ्याच वेळेला सेमिनार, कॉन्फरन्सेस, वेगवेगळे प्रोजेक्ट, संशोधन प्रोजेक्ट या ठिकाणी चालवण्यासाठी किंवा हाती घेण्यासाठी हे ICSSR ग्रँट देत असतं, मदत करत असतं त्या ठिकाणी. आणि शेवटची बॉडी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन, UGC, हे सुद्धा नाव तुम्ही ह्या ठिकाणी बऱ्याच वेळेला ऐकलेलं असेल. आपल्या आजच्या टॉपिक लेक्चरचा सेकंड पार्ट जो आहे तो UGCशी आपण ह्या ठिकाणी डील करणार आहोत. तत्पूर्वी जे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन आणि हायर एज्युकेशन या दोन भागामध्ये या ठिकाणी हे MHRD काम करतं, किंवा आत्ताच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर शिक्षा मंत्रालय हे काम करतं. आता त्या अंतर्गत शालेय लेवलचा जेव्हा आपण विचार करतो तर CBSE हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, CBSE. आणि त्या CBSE चं डायरेक्ट कंट्रोलिंग हे MHRD करत असतं. आणि CBSE बोर्ड हा आपल्या महाराष्ट्रीयन बोर्डासारखाच नॅशनल लेवलवरचा एज्युकेशन बोर्ड म्हणून CBSEकडे आपण पाहत असतो. अर्थात 12th लेवलपर्यंत हे काम करतं. पुन्हा CIT एक नाव ऐकलं असेल तुम्ही, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणू. तर त्या CITच्या अंतर्गत नवीन टेक्नॉलॉजीचं नॉलेज टीचरपर्यंत पोहोचण्याचं काम हे CIT करत असतं. CTSA नावाची एक संस्था आहे, सेंट्रल तिबेटन स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन, जे तिबेटमधील लोक ह्या ठिकाणी भारतामध्ये राहतात त्यांच्या पाल्यांना त्यांच्या भाषेतील शिक्षण, त्यांच्या कल्चरचं शिक्षण, त्यांच्या संस्कृतीचं शिक्षण आपल्या भारतीय भाषासोबतच देण्यासाठी CTSA नावाची संस्था कार्य करते. त्यांच्या वेगळ्या स्कूल्स ह्या ठिकाणी भारतामध्ये कार्यरत आहेत. नंतर KVS ज्याला आपण केंद्रीय विद्यालय संघटना आपण म्हणू, ते सुद्धा ह्या स्कूल डिपार्टमेंट अंतर्गत काम करतं. जे केंद्रीय कर्मचाऱ्यांची मुले आहेत, विशेषतः आर्मी असतील, नेव्ही असतील किंवा रेल्वे बोर्डातील असतील, तर अशांच्या पाल्यांसाठी वेगळ्या शाळा ह्या ठिकाणी केंद्रीय पातळीवरती निर्माण केलेल्या आहेत. तर ते KV अंतर्गत त्याचं काम चालतं. नॅशनल बालभवन नावाची एक संस्था न्यू दिल्ली येथे स्थित आहे. आणि त्याच्यामध्ये जे शार्प मुलं आहेत, जे वैज्ञानिक होण्याच्या कडे वाटचाल करत आहेत, अशा मुलांना किंवा त्यांच्या क्रिएटिव्ह पोटेन्शियलला, टॅलेंटला चालना देण्यासाठी हे नॅशनल बालभवन न्यू दिल्ली स्थित येथे कार्यरत आहे. त्या ठिकाणी NCERTचं एक नाव तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, CBSE सारखं. तर हे नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, NCERT. तर हे पुस्तक निर्मितीचं, पाठ्यपुस्तक निर्मितीचं 12th लेवलपर्यंतचं काम, विविध प्रकारचं संशोधन शिक्षणामध्ये करण्याचं काम ह्या NCERT मार्फत होत असतं. ते सुद्धा शालेय स्तराचा विचार करत असताना त्याच्यावरती सुद्धा डायरेक्ट कंट्रोलिंग ही MHRDची त्या ठिकाणी असते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, मुक्त विद्यापीठाचं जसं सिनियरमध्ये शिक्षण तुम्हाला मिळतं, तसं शालेय लेवलला सुद्धा ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण सुटलेलं आहे किंवा जे विद्यार्थी आपलं फॉर्मल एज्युकेशन कंप्लीट करू शकले नाहीत, त्यांना हे 17 नंबरचे फॉर्म वगैरे भरून जे आपण शिक्षण घेतो 10वी-12वी लेवलपर्यंतचं, तर ते हे या शिक्षणाचा अंतर्भाव ह्या NIOS मधून ह्या ठिकाणी होत असतो. पुन्हा नवोदय विद्यालय समिती ज्याला NVS आपण म्हणू, हे सुद्धा तुम्ही नाव ऐकलेलं आहे. तर ह्या खेडूत किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या टॅलेंटला एक वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या नवोदयच्या परीक्षा प्रत्येक वर्षी ह्या ठिकाणी होत असतात. आणि मेरिटवाल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चॉईस केलं जातं, निवड केली जाते आणि त्यांचं 12th लेवलपर्यंतचं काम ह्या ठिकाणी हे NVS म्हणजे नवोदय विद्यालय ह्या ठिकाणी पाहत असतं. तर NCT, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन, हे
टीचरच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगानं हे NCT त्या ठिकाणी काम करतं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या हायर एज्युकेशनमध्ये आल्यानंतर नेमकं स्ट्रक्चर किती आहे, किती कॉलेजेस भारतामध्ये आहेत, किती विद्यापीठ आहेत. तर जवळपास आजच्या घडीला टोटल युनिव्हर्सिटीज 950 युनिव्हर्सिटीज विद्यापीठं ह्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे भारतामध्ये कार्यरत आहेत आणि जवळपास 3.46 करोड विद्यार्थी ह्या वेगवेगळ्या विद्यापीठामधून ॲफिलिएटेड कॉलेजेसमधून शिक्षण घेतात. तर हे विद्यापीठांचा विचार करत असताना जनरल युनिव्हर्सिटीज जवळपास 459 ह्या जनरल युनिव्हर्सिटीज आपल्याकडे आहेत. तांत्रिक युनिव्हर्सिटीज जवळपास 101 आहेत. ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज ज्याला आपण पूर्ण भारतामध्ये 64 आहेत. ह्या गोष्टी मोठ्या ढोबळ अर्थाने या ठिकाणी तुमच्या लक्षात राहायला हवी. मेडिकल युनिव्हर्सिटी भारतामध्ये जवळपास 50 आहेत. लॉ युनिव्हर्सिटी जवळपास या ठिकाणी 20 कार्यरत आहेत. संस्कृत विद्यापीठंसुद्धा 11 संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत आणि लँग्वेज युनिव्हर्सिटीज भाषेचे विद्यापीठं स्पेशली 7 या ठिकाणी कार्यरत आहेत आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज जे केंद्र सरकारच्या कायद्यानुसार निर्माण झालेले विश्वविद्यालय असतात त्याला सेंट्रल युनिव्हर्सिटीज आपण म्हणतो. त्याची आजच्या घडीला ही संख्या 54 म्हणजे 54 त्या ठिकाणी आहे. तर हे जे सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत ते केंद्र सरकारच्या कायद्यानुसार विशेष ह्या ठिकाणी त्याची निर्मिती केलेली असते. दे आर कव्हर्ड अंडर द सेंट्रल युनिव्हर्सिटीज ॲक्ट 2009 याच्या अंतर्गत त्याची निर्मिती झालेली असते. आता ह्या उच्च शिक्षणाचा विचार करत असताना काही ॲटॉनॉमस इन्स्टिट्यूट आहेत नावाजलेल्या, NITs आहेत, IITs आहेत, NIS आहेत. तर याच्या अनुषंगाने आपल्याला ह्या ठिकाणी काही गोष्टी पाहणं महत्त्वाचं आहे. काही आपण जवळपास NITs आपण पाहू, जवळपास 31 NITs या ठिकाणी कार्यरत आहेत भारतामध्ये. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्या ॲटॉनॉमस इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि याला इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील सर्वात महत्त्वाच्या संस्था हा दर्जा देण्याचं सुद्धा काम या ठिकाणी MHRD करत असतं. तर 31 जवळपास NITsला अशा प्रकारचा दर्जा 2007मध्ये या ठिकाणी MHRDने दिलेला आहे आणि याच्यावर जी NIT काउन्सिल याच्यावर रेग्युलेट करणारी बॉडी, कंट्रोल करणारी बॉडी आहे. तर या अंतर्गत BTechला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर JEE मेन ही परीक्षा द्यावी लागते आणि MTechला जर तुम्हाला ॲडमिशन या ठिकाणी अंतर्गत ह्या NIT कॉलेजेसमध्ये घ्यायचं असेल तर गेट नावाची परीक्षा ह्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागते, ती क्लिअर करावी लागते आणि ह्या रँकिंगचं काम ह्या NITचं कामसुद्धा हे आपलं MHRD करत असते. ह्या NITs नंतर IIT हे नाव तुम्ही खूप ऐकलेलं असेल. लहान तुमच्या 12वीपर्यंत ज्यांनी सायन्स केलेलं आहे, ज्यांना मॅथमॅटिक्सचा हा ग्रुप असेल PCM वगैरे, तर अशा विद्यार्थ्यांनी याचे नाव ऐकले असतील की IIT कॉलेजेस ची क्रेज आजकाल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप अशा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे जगामधल्या पहिल्या 200मध्ये भारतामधील जर कुठले कॉलेजेस असतील तर मुंबईचं IIT कॉलेज आणि दिल्लीचं IIT ह्या दोनच युनिव्हर्सिटीजचा किंवा ॲटॉनॉमस इन्स्टिट्यूशनचा नंबर लागतो. त्यामुळं एवढं महत्त्व ह्या IITsला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्यासुद्धा एक ॲटॉनॉमस टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी भारतामध्ये वसलेल्या. तर या अनुषंगानं ही परीक्षा याला ॲडमिशन घेण्यासाठी द रिक्वायरमेंट टू ॲडमिट टू दिज इन्स्टिट्यूशन्स इज टू पास द JEE ॲडव्हान्स आहे ना, जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन ॲडव्हान्स पास झाल्यानंतर आणि त्या मेरिट लिस्टमध्ये तुम्ही बसल्यानंतर IITला ह्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश मिळतो. तुम्हाला माहीत असेल की पश्चिम बंगालच्या खरगपूर येथे पहिलं IITचं कॉलेज ह्या ठिकाणी 1950मध्ये स्थापन झालेलं होतं. IIT नंतर या ठिकाणी IIM ज्याला आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणून, हे सुद्धा नॅशनल इम्पॉर्टन्सच्या ह्या संस्था आहेत त्या ठिकाणी आणि पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरल प्रोग्राम्स या ठिकाणी ते ऑफर करतात. आणि फर्स्ट IIM कलकत्ता येथे 1961ला ह्या ठिकाणी स्थापन झालेली आहे आणि ह्या IIMमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक कॉमन ॲडमिशन टेस्ट CAT नावाची परीक्षा PCMचेच विद्यार्थी आहेत की मी असं सांगेल की त्यांना हे नाव तुम्ही ऐकलं असेल की CAT ह्या एक्झामद्वारे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट
ह्या ठिकाणी प्रवेश तुम्हाला ह्या ठिकाणी मिळू शकतो. आता आपण बऱ्याचशा प्रकारच्या युनिव्हर्सिटीज पाहिल्या, विद्यापीठ पाहिले त्या ठिकाणी, तर त्याच्यातलाच एक प्रकार हा स्टेट युनिव्हर्सिटीज आहे. म्हणजे राज्य पातळीवरती कार्यरत असलेले विश्वविद्यालय किंवा विद्यापीठ आपण म्हणतो त्या ठिकाणी. तर याला स्टेट युनिव्हर्सिटीज याच्यामुळं म्हणायचं की एखाद्या राज्याने राज्याचा कायदा करून निर्माण केलेलं जे विद्यापीठ असतं त्याला स्टेट युनिव्हर्सिटी आपण म्हणतो त्या ठिकाणी. बऱ्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं विभाजन झाल्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाची ह्या ठिकाणी निर्मिती करण्यात आली, तर ती निर्मिती राज्याच्या कायद्यामधून ह्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे त्याला स्टेट युनिव्हर्सिटी आपण म्हणू. जेव्हा केंद्राच्या कायद्यानुसार एखादं विद्यापीठ नवीन निर्माण होतं त्याला आपण सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणू. तर अशा प्रकारचे जे 459 विद्यापीठ आहेत ते स्टेट युनिव्हर्सिटीज पूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहेत. तर या अनुषंगानं जे ग्रँट्स आहेत, बऱ्याचशा वेळेला जे डेव्हलपमेंट ग्रँट्स आहेत ह्या विद्यापीठाला UGC प्रोव्हाइड करतं, म्हणजेच केंद्र शासन प्रोव्हाइड करतं. पण बऱ्याचशा गोष्टी ह्या ठिकाणी त्यांचे पेमेंट्स वगैरे करण्याची जबाबदारी ह्या ठिकाणी स्टेट लेवल ह्या ठिकाणी घेत असतं. बऱ्याच वेळेला ग्रँट्स फॅसिलिटेट द क्रिएशन, ॲग्युमेंटेशन अँड अपग्रेडेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज. ही नॉर्मली जबाबदारी ही केंद्राची नसून प्रायमरी जबाबदारी ही त्या अनुषंगाने राज्य सरकारची असते त्या ठिकाणी. अर्थातच वेगवेगळ्या स्कीम जेव्हा केंद्र सरकार ऑफर करतं त्यावेळेला जे विद्यापीठ केंद्र लेवलवरती किंवा सेंट्रल लेवलवरती त्यांच्या पातळीमध्ये किंवा त्यांच्या क्वालिफिकेशनमध्ये बसतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ग्रँट केंद्राकडून मिळतं, ही बाब वेगळी आहे. पण प्राईम कन्सर्न हा स्टेट युनिव्हर्सिटीचा राज्य शासनाचा असतो. दुसरी युनिव्हर्सिटी तुम्ही नाव ऐकलं असेल की डीम्ड युनिव्हर्सिटीसुद्धा आहे ना. डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे खाजगी क्षेत्रात कार्य करणाऱ्या चांगल्या क्वालिटीच्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, ज्यांना चांगला दर्जा मिळाला आहे, हा डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी हा एक दर्जा आहे. ज्या UGCच्या नॉर्म्सनुसार, रूल्स अँड रेग्युलेशन्सनुसार या ठिकाणी आपले कोर्सेस चालवतात आणि डिग्री ऑफर करतात. तर अशा युनिव्हर्सिटीजला ह्या ठिकाणी MHRD एक स्टेटस प्रोव्हाइड करत असतं आणि ते स्टेटस म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटीज आहे. आता काही पॉप्युलर प्रोग्राम्स ह्या ठिकाणी MHRD चालवते, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सकस आहार योजना तुम्हाला शालेय स्तरावरती माहीत असेल. मिड डे मील स्कीम हा सुद्धा केंद्र शासनाचा MHRDचा प्रोग्राम आहे. त्याला पुन्हा सक्षम नावाचा एक प्रोग्राम आहे, जे अपंग व्यक्ती आहेत, विद्यार्थी आहेत, टेक्निकल एज्युकेशन घेणारे अशांना शिष्यवृत्ती देण्याचं काम हे सक्षम प्रोग्राम MHRD करत असते. नॅशनल लिटरसी मिशन शिक्षा अभियान, भारतीय शिक्षा अभियान जे आहे ते सुद्धा ही MHRDची ह्या ठिकाणी इनिशिएटिव्ह आहे. साक्षर भारत, प्रौढांना शिक्षण देण्याचं कामसुद्धा याच्या माध्यमातून होत असतं. रुसा नावाची एक ह्या ठिकाणी स्कीम आहे त्या ठिकाणी, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. या अंतर्गत जे कॉलेजेस NAAC B+चा दर्जा आहे किंवा ज्या विद्यापीठांना A ग्रेड मिळालेला आहे अशा विद्यापीठांचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिसर्च डेव्हलपमेंट करण्यासाठी फंडिंग करणारी संस्था म्हणजे ही रुसा आहे. सर्व शिक्षा अभियान अटल बिहारी वाजपेयी यांनी जे सुरुवात केलेलं होतं तो प्रोग्रामसुद्धा MHRDचा आहे. ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. काही डिजिटल इनिशिएटिव्हसुद्धा ह्या ठिकाणी MHRDने घेतलेले आहेत. त्या अनुषंगानं स्वयं नावाचं एक तुम्ही आजकाल नाव ऐकत असताल की त्याचा लॉंग फॉर्म आहे स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स. तर कारण शिक्षण देण्याचं प्रमाण ह्या ठिकाणी, फिजिकली शिक्षण घेण्याचं प्रमाण हा फार कमी आहे आणि म्हणून ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ म्हणजे वाढवण्यासाठी, उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचं प्रमाण टक्का वाढवण्यासाठी जे काय प्रयत्न करणं शक्य आहे ते MHRD करत असतं. तर त्याचाच एक भाग म्हणून स्वयं म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन, ऑनलाईन कोर्सेस प्रोव्हाइड करणे, विद्यार्थ्यांना 2-2 आठवड्याचे, 4-4 आठवड्याचे किंवा 8 आठवड्याचे काही कोर्सेस प्रोव्हाइड करणं आणि ते कोर्सेसला क्रेडिट्स देणे, हे काम ह्या माध्यमातून स्वयंच्या होत असतं. घरी बसल्या शिक्षण मिळतं, त्यांना वाटतं तेव्हा ते शिक्षण घेता येतं, त्यांना वाटतील तेव्हा त्याची परीक्षा देता येते. तर एवढ्या पद्धतीनं शिक्षण सोपं केल्यानंतर तरी GR वाढवेल या अपेक्षेनं MHRDनं हे वेगवेगळे इनिशिएटिव्स घेतलेले आहेत. त्यापैकीचा पहिला इनिशिएटिव्ह म्हणजे हा स्वयंचा आहे.
बरेचसे विद्यार्थी आता इथून पुढे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरच्या आपल्या सिलेबसनुसार जर असे काही कोर्सेस स्वयंवरती त्या प्रोग्राममध्ये आले तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या स्वयं कोर्सेसवरती ह्या ठिकाणी सहभागी होऊ शकतात. IQACचे कोऑर्डिनेटर डॉक्टर BM पाटील सरांनी मागील 2 वर्षापासून काही विद्यार्थ्यांना ह्या स्वयंच्या किंवा NPTELच्या कोर्सेसला त्यांना एनरोल केलेलं होतं आणि त्यांनी सक्सेसफुली काही कोर्सेस पूर्णसुद्धा या ठिकाणी केलेले होते. NPTEL सुद्धा आता तसाच प्रकार आहे की नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग ज्याला आपण म्हणतो NPTEL, त्याचे काही स्पेशल कोर्सेस आहेत आणि बरेचसे कोर्सेस हे व्यावसायिक शिक्षणसुद्धा देणार आहेत. असे कोर्सेस केल्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय ह्या ठिकाणी निश्चितच काही प्रमाणामध्ये करू शकतात. त्या कोर्सेसचा सुद्धा ह्या ठिकाणी महाविद्यालयात तुम्ही आल्यानंतर किंवा जेव्हा हे कोर्सेस येतील त्यावेळेला डॉक्टर पाटील सर या अनुषंगाने तुम्हाला ग्रुप्सला माहिती कळवतील. अर्थातच कोविडचे पार्श्वभूमी अर्थात काही दिवसानंतर डिसेंबरपासून जर सुरुवात पिरियडची कदाचित झाली फिजिकली तर तुम्हाला इथं आल्यानंतर सुद्धा त्या अनुषंगाने माहिती मिळेल. अन्यथा ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून किंवा तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळत जाईल. ॲन्युअल रिफ्रेशर प्रोग्रामसुद्धा टीचरसाठीचा हा ऑनलाईन आता त्या ठिकाणी अर्पित कोर्स म्हणून तो सुद्धा एक डिजिटल इनिशिएटिव्हचा भाग म्हणून चालू आहे. NAD नावाची एक संस्था आहे, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी, म्हणजे ही इट इज ए 24/7 ऑनलाईन स्टोअर हाऊस ऑफ ऑल द अकॅडमिक सर्टिफिकेट्स. तुमचे कागदपत्र, तुमचे डॉक्युमेंट्स, मूळ डॉक्युमेंट ऑनलाईन स्वरूपामध्ये डिजिटल फॉर्मॅटमध्ये राहण्यासाठी NAD, ज्याला डिजिलॉकर आपण म्हणतो, तर त्या डिजिलॉकरसारखं हे NAD आहे. तर त्या अनुषंगानं तुमचे 10वीचा मार्क्स मेमो, 10वीचे सनद, 12वीचा मार्क्स मेमो, 12वीचे सनद किंवा पुढच्या लेवलच्या डिग्रीज वगैरे ह्या NADवरती आपण ह्या ठिकाणी स्टोअर करू शकतो आणि त्याला कायदेशीर मान्यतासुद्धा आहे त्या ठिकाणी की ज्यावेळेला तुमच्याकडे तुमचा TC किंवा एखादा मार्क मेमो अवेलेबल नसेल आणि तो डिजिलॉकरवरती किंवा NADवरती जर तुम्ही एनरोल केलेला असेल तर त्याला इक्विव्हॅलंट दर्जा हार्ड कॉपीसारखाच मिळतो. तर ते सुद्धा तुम्ही एक अकाउंट तुमचं ओपन करू शकतात NADवरती. MOOCs नावाचे कोर्सेस आहेत, मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सेस, ही एक अम्ब्रेला टर्म आहे. याच्या अंतर्गत स्वयं आणि NPTELचे कोर्सेस येतात. आणखी एक ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन, ज्याला AISSE म्हणून, म्हणजे हा जो पूर्ण डाटा आहे, किती शाळा आहेत, किती विद्यार्थी आहेत, किती महाविद्यालय आहेत, त्यांची विद्यार्थी संख्या किती आहे, देशामध्ये विद्यापीठं किती आहेत, याचा डाटा मेंटेन करणारी अखिल भारतीय पातळीवरची एक संस्था जी कार्यरत करते त्याला AISSE, ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन असं आपण म्हणतो. स्वयंप्रभा नावाचा सुद्धा एक TVचा ग्रुप चॅनल्स आहे त्या ठिकाणी, ग्रुप ऑफ 32 DTH चॅनल्स आहेत त्या ठिकाणी. दे आर टोटली डिव्होटेड टू टेलिकास्टिंग द हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम्स. चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचं काम ह्या स्वयंप्रभा अंतर्गत येणारे जे 32 TVचे चॅनल आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण देण्याचं काम करतात. ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्हाला माहीत असेल की टिलीमिली नावाचा प्रोग्राम 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी सह्याद्री वाहिनीवरती चालू होता. कदाचित आतासुद्धा तो प्रोग्राम चालू असेल. तर हे सुद्धा काम जर कोण करतं तर हे शालेय आणि उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये हँडल करणारी ही पूर्ण अम्ब्रेला बॉडी जी आहे ती MHRD त्या अंतर्गत ही गोष्ट चालते. हा झाला पहिला भाग MHRDचा. दुसरा भाग आपण युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन UGC, हे सुद्धा नाव तुम्ही खूप ऐकलेलं आहे. आणि शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये आल्यानंतर अशा प्रकारच्या बाबीचा जेव्हा किंवा उल्लेख होतो तर तुमचं मन हे ब्लँक असता कामा नये. त्या ठिकाणी काही ना काही ह्या बाबतीमध्ये तुम्ही ऐकलेकडे अशी एवढी ह्या ठिकाणी तुमची तयारी असावी. त्या अनुषंगाने ह्या SIPच्या माध्यमातून, स्टुडंट इंडक्शन प्रोग्रामच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज, जास्तीत जास्त टर्मिनॉलॉजीज समजावण्याचा, सांगण्याचा आमचा हा कदाचित प्रयत्न असेल. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन, ज्याचं की ज्ञान विज्ञान विमुक्त आहे, नॉलेज लिबरेट्स ह्युमन बीइंग्स, हे ब्रीद आहे. तर ही विश्वविद्यालय अनुदान आयोग ज्याला आपण म्हणू, त्याला अर्थात याचंसुद्धा नाव ह्या ठिकाणी केंद्र शासन बदलण्याच्या तयारीत आहे आणि जवळपास हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया HECI असं नामकरण त्याचं यापुढे होण्याची शक्यता आहे. कदाचित येत्या 4-5 महिन्यामध्ये UGCच्या ऐवजी HECI ही संस्था कार्यरत असेल. हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बऱ्याचशा वेळेला तुम्ही नाव ऐकतात ह्या ठिकाणी की 2F 12B काय, तर ही सुद्धा आपण बाब पाहणार आहोत. तर हे UGCची निर्मिती कधी झाली तर जवळपास
28 डिसेंबर 1953मध्ये UGCची निर्मिती केली. पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या काळामध्ये ह्या UGCची सुरुवात झाली आणि त्याला राज्यघटनेचा किंवा संसदेकडून त्याला पारित करण्याचं काम हे 1956ला झालं. इस्टॅब्लिशमेंट इज इन 1953. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं स्टॅट्युटरी ऑर्गनायझेशन म्हणून जर कधी मान्यता मिळाली असेल तर 1956 ही सुद्धा बाब आपल्या लक्षामध्ये असावी. आता हे UGC भारतामध्ये मुख्य ऑफिस हे दिल्ली येथे फिरोजशाह कोटला मार्ग येथे. पण जवळपास 6 प्रादेशिक सेंटर आहेत त्या ठिकाणी या UGCचे कार्य करणारे त्याच्या अंतर्गत पूर्ण भारतामध्ये. तर आपलं WRO म्हणजे वेस्ट रिजनल ऑफिस हे पुणे येथे महाराष्ट्रासाठी काम करतं. साऊथसाठी हैदराबाद आहे, पुन्हा कोलकाता आहे, पुन्हा भोपाळ आहे मध्य प्रदेशमध्ये, पुन्हा गुवाहाटी आहे आणि बँगलोर आहे. असे 6 सेंटरच्या माध्यमातून UGC काम करतात त्या ठिकाणी. तर ह्या UGCचे पहिले चेअरमन हे डॉक्टर शांती स्वरूप भटनागर ह्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि सद्यस्थितीमध्ये प्रोफेसर धीरेंद्र पाल सिंग हे ह्या UGCचे चेअरमन आहेत. तर हे काम काय असतं नेमकं UGCचं त्या ठिकाणी, तर कोऑर्डिनेशन, डिटर्मिनेशन अँड मेंटेनन्स ऑफ द स्टँडर्ड ऑफ युनिव्हर्सिटी एज्युकेशन. या विद्यापीठ लेवलचं जे शिक्षण आहे त्याची क्वालिटी मेंटेन करण्याचं काम ह्या ठिकाणी हे UGC करत असतं. नंतर ज्याला आपल्याला सांगता येईल की ह्या टू फॉस्टर द नॅशनल, रिजनल आणि इंटरनॅशनल लिंकेजेस, परदेशी संस्थेसोबत परदेशी विद्यापीठासोबतच भारतीय विद्यापीठाचं टाईअप कसं असावं, जास्तीत जास्त आपलं दुसऱ्याला देणे आणि दुसऱ्यांचं कशा पद्धतीने आपल्याला घेता येईल या पद्धतीचा प्रयत्न हे UGC करत असतं त्या ठिकाणी. विद्यापीठातील महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या नेमणुका, त्यांचे पगार यांच्याबाबतची जी नियमावली आहे हे सुद्धा तयार करण्याचं काम हे UGC करतं. आणि नेट, सेट, JRF, SRF ह्या ज्या परीक्षा आहेत प्राध्यापक पदासाठी पात्र होण्यासाठीच्या असोत किंवा फेलोशिपसाठीच्या एक्झाम्स असोत, तर हे घेण्याचं कामसुद्धा हे UGC करत असतं. आत्ताच तुम्हाला सांगितलं की बऱ्याचशा वेळेला आपल्या कानावरती शब्द येतो की 2F आणि 12B म्हणजे काय. तर त्या अनुषंगानं हे UGC इन्क्लूड्स कॉलेजेस अँड युनिव्हर्सिटीज अंडर 2F अँड सेक्शन 12B ऑफ द UGC ॲक्ट 1956. विद्यापीठ कायदा 1956च्या अंतर्गत असलेल्या 2F आणि 12B अंतर्गत महाविद्यालय किंवा विद्यापीठाची ॲफिलिएशन करणे, त्याला संलग्नता देण्याचं काम हे UGC करत असतं. जसं आपल्या महाविद्यालयाचं संलग्नीकरण अगोदर विद्यापीठाशी, आपण संलग्नित आहोत विद्यापीठाशी, तसे पूर्ण विद्यापीठ भारतातील आणि महाविद्यालये हे UGCशी संलग्नित करण्याच्या प्रक्रियेला 2F आपण असं म्हणू त्या ठिकाणी. सेक्शन 2F इंडिकेट्स दॅट द कॉलेज ऑर द युनिव्हर्सिटी इज ए परमनंट ॲफिलिएशन टू UGC. म्हणजे कायम संलग्नीकरण आपण विद्यापीठाकडे असणं हे 2F अंतर्गत मोडतं. आणि ग्रँट घेण्यासाठी, अनुदानासाठी पात्र असणाऱ्या संस्था ह्या 12B मध्ये असतात. म्हणून ह्या दोन्ही सेक्शन अंतर्गत जर महाविद्यालय किंवा विद्यापीठ असेल तर ते पूर्णतः आर्थिक अनुदान घेण्याच्या अनुषंगाने पात्र असतं. आता बऱ्याचशा काउन्सिल्स याच्या अंतर्गत काम करतात त्या ठिकाणी. तर बऱ्याच वेळेला इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च मी आत्ता सांगितलं, ICSSR याच्या अंतर्गत काम करतं. ICHR पण एक गोष्ट आहे. तर काही बाबी राहिलेल्या होत्या. MCI मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया हे सुद्धा याच्या अंतर्गत काम करतं. बार काउन्सिल ऑफ इंडिया लॉशी रिलेटेड असलेली ही बाब आहे. नर्सिंग काउन्सिल ऑफ इंडिया असेल किंवा फार्मास्युटिकल काउन्सिल ऑफ इंडिया असेल किंवा डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया असेल DCI आणि नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन NCT ह्या वेगवेगळ्या काउन्सिल्स या अंतर्गत कार्य करतात. तर MHRD मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विश्वविद्यालय अनुदान आयोग, विद्यापीठ ज्याला आपण म्हणू. तर या अनुषंगाने आपण काही गोष्टी पाहिल्या. तर हे या पुढचं उच्च शिक्षणामध्ये आपलं भारताची वाटचाल कुठं असेल या अनुषंगानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे तुम्ही ऐकलं असेल, न्यू एज्युकेशन पॉलिसी NEP. आणि त्या NEPच्या अनुषंगाने आपलं भविष्यकालीन ह्या ठिकाणी शैक्षणिक धोरण कसं असेल ही सुद्धा बाब त्याच्यामधून ह्या ठिकाणी स्पष्ट होते. जवळपास 79,000
फॉरेनचे विद्यार्थी आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेतात. आपले जवळपास 7 लाख विद्यार्थी आउट ऑफ किंवा अब्रॉडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी शिक्षण घेत असतात. शिक्षण सुधारणेचाच कार्यक्रम म्हणून हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही आपली आता ह्या ठिकाणी ह्या कालच्या ऑगस्टमध्ये भारतानं त्याचा स्वीकार केलेला आहे. कस्तुररंगन यांच्या अध्यक्षतेखाली नवीन निर्माण झालेलं शैक्षणिक धोरण हे लागू झालेलं आहे. वर्तमानपत्राच्या माध्यमातून या अनुषंगाने बरंचसं तुम्ही ऐकलेलं असेल. तर जवळपास आपल्या भारतातील महाविद्यालय आणि संस्था वर्ल्ड क्लास इन्स्टिट्यूशन करण्याच्या अनुषंगाने जवळपास 400 करोड रुपयांची ह्या ठिकाणी तरतूद भारतीय सरकारनं त्या ठिकाणी केलेली आहे, जेणेकरून इंटरनॅशनल रँकिंगमध्ये आपली जास्तीत जास्त महाविद्यालय, जास्तीत जास्त संस्था, युनिव्हर्सिटीज किंवा ऑटोनॉमस बॉडीज ह्या ठिकाणी याव्यात असा कायास किंवा प्रयास या ठिकाणी MHRDच्या माध्यमातून ह्या ठिकाणी केला जातो. हे जे तिसरं शैक्षणिक धोरण आहे जुलै 2020मध्ये नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थामध्ये याची निर्मिती झालेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला माहीत झालेलं असेल की तर बऱ्याच वेळेला MPhil नावाचा प्रोग्राम या ठिकाणी क्रॅश केलेला आहे. डिग्री प्रोग्रामसुद्धा ह्या ठिकाणी कंबाईन केलेले आहेत. स्टुडंट्स अंटील क्लास 5 शुड बी टॉट इन देअर मदर टंग, मातृभाषेमध्येच 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी शिक्षण मिळावं आणि 2040पर्यंत जवळपास सर्व शाळा आणि महाविद्यालय हे मल्टी डिसिप्लिनरी व्हावेत. म्हणजे एकच पारंपरिक शिक्षण देणारा असून त्या ठिकाणी तर वेगवेगळ्या ब्रँचेस एज्युकेशन एकाच छताअंतर्गत किंवा युनिट अंतर्गत देण्यात येण्याचा प्रयास ह्या नवीन शैक्षणिक धोरणामधून या ठिकाणी केलेला आहे. फॉरेनच्या विद्यापीठासोबत ट्विनिंग प्रोग्राम ज्याला आपण म्हणू, ते ट्विनिंग प्रोग्रामसुद्धा ह्या ठिकाणी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्याचा अंतर्भूत केलेला आहे. म्हणजे काही भाग भारतामध्ये शिकायचा आणि काही भाग जो आपल्याकडे शक्य नाही तो भाग बाहेरच्या विद्यापीठाकडून शिकायचा आणि डिग्री त्या दोन्हीपैकी एका विद्यापीठानं ऑफर करायची, याला ट्विनिंग प्रोग्राम आपण म्हणू. तर तशा प्रकारचं शिक्षणसुद्धा इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळालं तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटता कामा नये. NEP जस्ट प्रपोजेस टू परमिट टॉप 100 युनिव्हर्सिटीज टू सेट अप देअर कॅम्पसेस इन इंडिया. बघा, जवळपास जगामधल्या ज्या 100 टॉपच्या संस्था आहेत, टॉपचे विद्यापीठ आहेत, त्या टॉपच्या विद्यापीठांना सुद्धा आता इथून पुढं भारतामध्ये त्यांच्या संस्था त्यांचं एज्युकेशन देण्याच्या अनुषंगानं परवानगी देण्याचं प्रस्तावित ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये. अर्थातच GER वाढवण्यासाठी म्हणजे आपला सकल रेशिओ सिद्धांत वाढवण्यासाठी डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम जो आहे तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणून त्या अनुषंगानं सुद्धा फॉरेन कंट्रीजसोबत टायअप करण्याचं काम चालू आहे. मूक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अट्रॅक्ट करण्याचं काम ह्या ठिकाणी MHRD करत आहे. जवळपास ह्या ठिकाणी भारतीय शिक्षणाला भूतकालीन दर्जा तक्षशिला, नालंदा हे जे प्राचीन विद्यापीठ आहेत तर त्या प्राचीन विद्यापीठ अस्तित्वात असतानाचा जो भारताचा दर्जा होता त्या ठिकाणी शिक्षण देण्याचा, तो दर्जा पुन्हा एकदा गतवैभव ह्या शैक्षणिक बाबीमध्ये मिळावं अशी अपेक्षा ह्या नवीन शैक्षणिक धोरणामधून आहे. तर अर्थात काळच ह्याला उत्तर देऊ शकतो आणि अर्थातच प्रयास गव्हर्नमेंटचे चांगल्या पद्धतीनं चालू आहेत आणि त्या पद्धतीनं जसं ठरवलं त्या पद्धतीनं जर हे नवीन शैक्षणिक धोरण ह्या ठिकाणी अंमलबजावणी होत गेली तर निश्चितच आपलं शिक्षण हे जागतिक लेवलवरती नंबर 1चं शिक्षण ह्या ठिकाणी होईल अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाही. तर माझ्याकडे IQAC जे MHRD आणि UGC आणि त्या अंतर्गत करणाऱ्या विविध संस्था याची जी जबाबदारी दिलेली होती ती जबाबदारी या व्याख्यानाच्या माध्यमातून पूर्ण झाली मी असं गृहीत धरतो. अर्थात खूप असं काय बोलण्याविषयी ह्या दोन्ही विषयाच्या अनुषंगाने आहे, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताल त्यावेळेला याच्यावरती आणखी विस्तृतपणे ह्या ठिकाणी चर्चा करू. तूर्त ह्या ठिकाणी एवढंच मी सांगू इच्छितो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.